नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे। मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे। आज विद्यालय तुमच्या स्वागत करत आहे। आज जो आपल्या समोर व्याकरणचा धडा आहे त्याचं नाव काय आहे? विशेषण। काय आहे त्याचं नाव? विशेषण। आणि विशेषणचा हा पहिला सीझन आहे। तर चला बघूया या सीझन मध्ये आपण काय पाहणार किंवा काय करणार आहे। तर चला बघूया। बघा, पहिले आपण बघणार आहे की विशेषण आहेत काय। काय बघणार आहे कि विशेषण आहेत काय। बघा, विशेषण निम्नलिखित वाक्यों को पढ़िए और अर्धरेखित किए गए शब्दों की विशेषताओं पर ध्यान दीजिए। इथे खाली काही वाक्य दिलेले आहे जिथे अर्धरेखित म्हणजे लाईन खाचली आहे। त्या शब्दाची विशेषता आपल्याला ध्यानपूर्वक वाचन करायचं आहे। तर चला बघूया। पहला काय है? हमारे विद्यालय का विशाल भवन बड़ा सुंदर है, यह भारतीय शैली से बना है। तर इथे तुम्ही बघणार की आमचं जे विद्यालय आहे ते खूपच विशाल म्हणजे खूपच मोठा भवन आणि खूपच सुंदर आहे आणि हे भारतीय शैली से बना आहे। हा जे भारतीय शैली यातून बनलेला आहे। तर तुम्ही इथे बघणार की विशाल आणि भारती इथे काय करले आहे? अर्धरेखित केलेले आहे। तर यांना तुम्ही ध्यानपूर्वक बघून घ्या। दूसरा है भीतरी भवन लाल पीले और सफेद रंग का है। ज्या भीतरी भवन आहे, जे भीतरी जे खोडी आहे किंवा भवन आहे ते कोणकोणती रंगाची आहे? लाल पिवळे सफेद रंगाची, म्हणजे सफेद म्हणजे पांढऱ्या रंगाची आहेत। आता तिसरा, इस भवन में 40 कमरे हैं। या भवनातून 40 खोडीत आहे। तर याप्रमाणे तुम्ही बघणार की जिथे अर्धरेखित दिलेले आहे त्यांना आता पण तुम्ही ध्यानपूर्वक वाचन करूया। आता आपण पाहणार की यांना आपल्याला का सांगितले आहे की यांची विशेषता काय। तर चलो बघूया। आता इथे चौथा है, कुछ कमरे बड़े और कुछ छोटे हैं, कुछ नए और कुछ पुराने। काही कमरे खूपच मोठे आहे आणि काही खूपच छोटे आहे आणि कोणताही नवीन आहे आणि कोणी पुराने आहे। तर याबद्दल असंही दिलेले आहे। ये भवन बड़ा ऊंचा और विस्तृत है। हा जे भवन हे खूपच उंच आणि विस्तृत आहेत। आपने देखा कि अर्धरेखित किए गए शब्द किसी न किसी संज्ञा या सर्वनाम की विशेषता का बोध करा रहे हैं। तुम्ही पाहिले की जे अर्धरेखित केलेला शब्द आहे ते कोणताही किंवा कोणताही संज्ञा किंवा सर्वनाम यांची विशेषताचा बोध करून जात आहे। वे निम्नलिखित विशेषताएं निम्नलिखित आहे आणि ते विशेषताएं काय आहे? निम्नलिखित। बघा, पहिला काय आहे? आकारबोधक। काय आहे? आकारबोधक म्हणजे बडे छोटे। आकारबोधक म्हणजे काय? बडे मोठे किंवा छोटे। गुणबोधक म्हणजे सुंदर आणि विशाल। गुणबोधक म्हणजे काय आहे? सुंदर किंवा विशाल। स्थानबोधक काय आहे? भारतीय। स्थानबोधक काय आहे? भारतीय। रंगबोधक काय आहे? लाल पीला सफेद। तर याप्रमाणे रंगबोधक काय आहे? लाल पिवळा आणि पांढरा। रूपबोधक काय आहे? उंचा आणि विस्तृत। रूपबोधक काय आहे? उंचा किंवा विस्तृत। सहावा बघा, स्थिती आणि दशाबोधक म्हणजे नये पुराणे, म्हणजे नवीन आणि पुराणे। संख्याबोधक काय आहे? निश्चित और अनिश्चित संख्या 40 कुछ। तर याप्रमाणे संख्या बोधक काय आहे? निश्चित किंवा अनिश्चित संख्या 40 आहेत। दिशाबोधक काय आहे? बाहेरी आणि भीतरी। दिशाबोधक काय आहे? बाहेरी आणि भीतरी। संकेत बोधक काय आहे? यह इस। संकेत बोधक काय आहे? यह आणि इस। तर याप्रमाणे आता आपण पाहणार आहे की उपयुक्त विशेषता के अतिरिक्त विशेषण पद संज्ञा अथवा सर्वनाम की कुछ दूसरी विशेषताओं का भी बोध कराते हैं। इथे काय सांगितले आहे? जे विशेषता त्यांचं अतिरिक्त विशेषण किंवा पद किंवा संख्या अथवा सर्वनाम यांची काही दुसरी विशेषता पण आपल्याला उपयुक्त विशेषताओं के अतिरिक्त विशेषण पद संज्ञा अथवा सर्वनाम की कुछ दूसरी विशेषताओं का भी बोध कराते हैं। इथे म्हणाले आहे की जे विशेषता आहे त्यांचं अतिरिक्त विशेषण पद किंवा संज्ञा यांचा सर्वनाम काही दुसरी विशेषता यात पण बोध करून देत आहे। कळलं? हो। तर चला अजून बघूया। आता आपण पाहणार आहे की विशेषण यांचा भेद म्हणजे विशेषण यांचा प्रकार आपण पाहणार आहे। तर पहिला काय आहे? गुणवाचक विशेषण। दुसरा संख्यावाचक विशेषण आणि त्यामध्ये पण भेद आहे, निश्चित आणि अनिश्चित। तिसरा आहे परिमाणवाचक विशेषण। त्यामध्ये पण भेद आहे, निश्चित आणि अनिश्चित परिमाणवाचक। आणि ग जे आहे म्हणजे चौथा जे आपला आहे संकेतवाचक आणि सार्वनामिक विशेषण। तर याप्रमाणे हा दोन दिलेले आहे। दोनच अर्थ एकच आहे ते आपण पाहणार आहे। तर चला पहिला बघूया। बघा,
पहिला काय आहे आपला गुणवाचक विशेषण। काय आहे गुणवाचक विशेषण। निम्नलिखित वाक्य को ध्यानपूर्वक पढ़िए और देखिए इनमें प्रयुक्त विशेषण शब्द संज्ञाओं की किस प्रकार की विशेषता का बोध करा रहा है। निम्नलिखित वाक्य जे तुम्हाला दिलेले आहे त्यांना ध्यानपूर्वक तुम्ही वाचन करा आणि त्यांचे जे प्रयुक्त विशेषण शब्द दिलेले आहे त्यांच्या संज्ञामध्ये कोणता प्रकार किंवा कोणता विशेषता यांचा बोध करून देत आहे। तर चला बघूया। पहिला काय आहे सेठ रामलाल एक सज्जन और भला व्यक्ति है। सेठ रामलाल एक सज्जन आणि खूपच भला व्यक्ती म्हणजे माणूस आहे। दुसरा काय आहे उसके अच्छे और चरित्रवान मित्र है। त्यांचा चांगले आणि खूपच चरित्रवान मित्र आहे। तीसरा है उसे सभी दयालु चतुर और ईमानदार व्यक्ति मानते हैं। त्याला सगळं दयालु किंवा चतुर किंवा ईमानदार व्यक्ती असंही मानून जात आहे। चौथा उसका सफेद रंग का शानदार घर है। त्यांचा सफेद रंगाचा शानदार घर आहे। आणि पाचवा उसका नौकर रामू लालची और आलसी व्यक्ति है। त्यांचा नौकर रामू लालची आणि खूपच आलसी व्यक्ति आहे। उपयुक्त वाक्य में रेखांकित किए गए शब्द अपने अपने विशेषणों के गुण का बोध करा रहे हैं। अतः जो विशेषण अपने विशेष के गुण दोष रूप रंग आदि का बोध कराते हैं उसे गुणवाचक विशेषण कहते हैं। नीटप्रमाणे ऐकून घ्या। उपयुक्त वाक्यातून तुम्ही बघणार आहे की अधोरेखित जे शब्द आपल्या आपल्या विशेषणात किंवा गुण किंवा दोष हा सगळ्याचा बोध करून देत आहे। आता जे विशेषण आपल्या विशेष गुण किंवा दोष किंवा रूप किंवा रंग हा सगळ्याचा बोध करून देत आहे त्यांना आपण गुणवाचक विशेषण असंही म्हणतो। कळलं हो। तर चला अजून बघूया। आता आपण पाहणार आहे दुसरा संख्यावाचक विशेषण। काय पाहणार आहे संख्यावाचक विशेषण। बघा नीचे लिखे वाक्यों को पढ़िए और अर्धरेखित किए गए शब्दों को विशेष ध्यान दीजिए। खालती काही वाक्य दिलेले आहे त्यांना वाचून अर्धरेखित दिलेले शब्दांचा विशेष ध्यान बघायचं आहे। बघा पहिला 3 आदमी 2 बच्चे के साथ मेला देखने जा रहे। 3 आदमी 3 पुरुष किंवा 2 मुले एक साथ मेला बघायला चाललेला आहे। मैदान में 5 वृक्ष खड़े। मैदानावर 5 वृक्ष उभे आहे। तीसरा हमारे गांव में आज 4 हाथी आए हैं। आमच्या गावात आज 4 हाथी आलेला आहेत। चौथा गंदा पानी पीने से सैकड़ों लोग अस्वस्थ हो गए। घाणेरडा पाणी पिऊन सैकड़ों आदमी जे अस्वस्थ झालेला आहे। कुछ बच्चे शिक्षक की प्रतीक्षा कर रहे। काही विद्यार्थी शिक्षक यांची प्रतीक्षा करत आहे। थोड़े से लोगों ने वह भी भारी शिला उठा ली है। थोड़ा म्हणजे खूपच कमी लोकांनी भारी शिला उठवून आहे। तर याप्रमाणे आपण बघणार उपयुक्त वाक्य में प्रयुक्त 2 प्रकार के संख्याबोधक शब्द आहे। उपयुक्त वाक्यात आम्ही बघणार की 2 प्रकारांचा संख्याबोधक शब्द आहे। कोणकोणता निश्चित संख्याबोधक आणि अनिश्चित संख्याबोधक। निश्चित म्हणजे जे आपल्याला माहित आहे की हे कधीही बदलणार नाही। अनिश्चित मध्ये नाही म्हणणार आहे म्हणजे काही आहे कुठे आहे हे सगळे आहे। तर चला बघूया। 3 2 5 4 निश्चित संख्याबोधक शब्द है। नीटप्रमाणे ऐकून घ्या। 3 2 5 4 निश्चित संख्याबोधक शब्द आहेत। जो आदमी बच्चों वृक्ष और हाथियों को निश्चित संख्या का बोध करा रहे हैं। इथे माहिती आहे तुम्हाला जे निश्चित आहे त्यांना आपण निश्चित संख्याबोधक बोधक शब्द म्हणतात। इथे बघा तथा सैकड़ों कुछ थोड़े से शब्द लोगों और बच्चों की अनिश्चित संख्या का बोध करा रहे हैं। इथे काय सांगितले आहे सैकड़ों कुछ थोड्या शब्दांना किंवा मुलांना निश्चित संख्याबोधांचा करत आहे। आता जो पद संज्ञा या सर्वनाम की संख्या का बोध कराते अर्थात जे शब्द किंवा जे पद संज्ञा किंवा सर्वनाम यांची संख्याचा बोध करून देत आहे वे संख्यावाचक विशेषण कहलाते। ते संख्यावाचक विशेषण असंही बोलू शकतं। निश्चित संख्या का बोध कराने वाले निश्चित संख्यावाचक और अनिश्चित संख्या का बोध कराने वाले अनिश्चित संख्यावाचक विशेषण कहलाते हैं। इथे काय म्हणाले जेव्हा आपल्याला निश्चित संख्याचा बोध करून देत आहे ते निश्चित संख्यावाचक विशेषण आहे आणि जेव्हा अनिश्चित संख्याचा बोध करून देत आहे ते अनिश्चित संख्यावाचक विशेषण बोलून जाते। कळलं हो। तर चला अजून बघूया। आता आपण पाहणार आहे परिमाणवाचक विशेषण। काय पाहणार आहे परिमाणवाचक विशेषण। तर चला बघूया। बघा
नीचे लिए गए वाक्य को पढ़िए और रेखांकित शब्द पर ध्यान दीजिए. खालती काही वाक्य दिलेलं आहे त्याला पढ़ून किंवा वाचन करून त्यांचं ध्यान द्यायचं आहे. पहिला बघा, सुरेंद्र बाल्टी में कुछ लीटर दूध लिए हुए था. सुरेंद्र हा बाल्टीवर काही लीटर दूध घेऊन आलेला आहे. सैकड़ों टन अनाज पानी में भीगने से सड़ गए. थोड़ा चावल भिखारी को दे दो. थोडक्यात चावल जे हे भिखारीला देऊन द्या. मैं 5 लीटर पेट्रोल खरीद कर लाया हूँ. मी किती पेट्रोल आणले? 5 लीटर. इन पर्दों में कुछ मीटर कपड़ा लग जाएगा. काही मीटर कपड़ा लागणार आहे. वह बहुत लंबा चौड़ा स्टेडियम आहे. ते खूपच लंबा किंवा चौड़ा स्टेडियम आहे. तर याप्रमाणे जिथे अर्धरेखित केलेलं आहे त्यांना नीटप्रमाणे तुम्ही बघून घ्या. आता इथे बघा, उपयुक्त वाक्यात में काही, कुछ लीटर, सैकड़ों टन, थोड़ा, 5 लीटर, कुछ मीटर तथा लंबा चौड़ा ऐसे शब्द जो दूध, अनाज, चावल, पेट्रोल तथा स्टेडियम आदि विशेष्यों की परिमाणबोधक विशेषता का बोध करा रहे. हे सगळे जे वाक्य आलेलं आहे, कुछ लीटर, सैकड़ों टन, 5 लीटर, काही मीटर, लंबा चौड़ा, हा सगळं जे दूध, अनाज, चावल, पेट्रोल, कपडा, हा सगळं जे आहे ते परिमाणवाचक विशेषतातून बोध करून जात आहे. आता याप्रमाणे बघा, इसलिए ये शब्द परिमाणवाचक विशेषण आहे. यासारखं हा शब्द परिमाणवाचक विशेषण आहे. अतः जो पद संज्ञा या सर्वनाम के परिमाण का बोध कराए वे परिमाणवाचक विशेषण कहलाते हैं. बघा, यांची परिभाषा बघा. ज्या पद संज्ञा किंवा सर्वनाम यांची परिमाणांचा बोध करून देत आहे त्यांना आपण परिमाणवाचक विशेषण असंही म्हणतो. जसं कुछ, थोड़ा, बहुत, अधिक, 2 टन, 5 लीटर, 4 किलो, 2 गज आदि. तर याप्रमाणे उपयुक्त उदाहरणों में आपने ध्यान दिया होगा कि ये परिमाणवाचक विशेषण के 2 प्रकार दिले आहेत. तुम्ही इथे ध्यानपूर्वक पढ़ा की इथे 2 प्रकार दिलेले आहे. पहिला आहे निश्चित परिमाणवाचक आणि दुसरा आहे तुमचा अनिश्चित परिमाणवाचक. कळलं हो? तर बघा, निश्चित आणि अनिश्चित परिमाणवाचक विशेषण मध्ये काय आहे. निश्चित परिमाणवाचक विशेषण वे परिमाणवाचक विशेषण पद जो किसी संज्ञा अथवा सर्वनाम पद के निश्चित परिमाण का बोध कराय. इथे काय म्हणाले आहे, वे परिमाणवाचक विशेषण पद ज्या कोणत्याही संज्ञा किंवा सर्वनाम यांची जे पद आहे त्यांच्या आपल्याला निश्चित बोध करून देत आहे त्यांना आपण निश्चित परिमाणवाचक विशेषण असंही म्हणतो. जसं 2 किलो, 5 लिटर, 2 गॅलन, 3 मीटर इत्यादी. तर याप्रमाणे इथे काय दिलेलं आहे, जसं 2 किलो, 5 लिटर, 2 गॅलन, 3 मीटर इत्यादी. आता आपण अनिश्चित परिमाणवाचक पाहणार आहे. वे परिमाणवाचक विशेषण पद जो किसी संज्ञा अथवा सर्वनाम पद के अनिश्चित परिमाण का बोध कराए अनिश्चित परिमाणवाचक विशेषण कहलाते हैं. जैसे थोड़ा, पानी, कई, मन आदि. याप्रमाणे ते सांगितले आहे की अनिश्चित परिमाणवाचक काय आहे. अनिश्चित परिमाणवाचक ते विशेषण पद आहे ज्यांना कोणताही संज्ञा किंवा सर्वनाम यांचं पद जे आहे अनिश्चित परिमाणवाचक त्यांचा बोध करून देत आहे त्यांना आपण अनिश्चित परिमाणवाचक विशेषण असंही म्हणतो. जसं थोडा, पाणी, कई, मन इत्यादी. कळलं हो? तर चला अजून बघूया. आता इथे आपण पाहणार आहे संकेतवाचक सार्वनामिक विशेषण. काय पाहणार आहे, संकेतवाचक सार्वनामिक विशेषण. नीचे लिखे वाक्य को पढ़िए और अर्धरेखित विशेष शब्दों पर ध्यान दीजिए. बघा, नीट प्रमाणे ऐकून घ्या सगळं. बघा इथे, वे लोग खेल रहे हैं. दूसरा, यह घोड़ा बहुत तेज दौड़ता है. तीसरा, वह लड़का अच्छा बल्लेबाज है. चौथा, ये लड़कियां महाविद्यालय में पढ़ती हैं. पांचवा, कोई व्यक्ति उधर से आ गया. आपका घर बहुत सुंदर है. मेरा भाई बीमार आहे. तर याबद्दल तुम्ही बघणार की जिथे अर्धरेखित केलेले आहे त्या शब्दांना तुम्ही नीट प्रमाणे ऐकून किंवा वाचून घ्या आणि बघून पण घ्या. आता इथे बघणार आपण, तुम्हारी बहन कक्षा में प्रथम आई है. आपके पिताजी अच्छे डॉक्टर है. तुम्हारे हाथ में क्या है. तर याप्रमाणे उपयुक्त वाक्यात में वह, यह, वह, ये, कोई, आपका, मेरा, तुम्हारी, आपके और तुम्हारे ऐसे पद में जो सर्वनाम होते हुए भी यहाँ लोग, घोड़ा, लड़का, लड़कियां, व्यक्ति, घर, भाई, बहन, पिताजी, हाथ संज्ञाओं की ओर संकेत कर रहा है. इसलिए अर्धरेखित किए गए सभी पद को संकेतवाचक विशेषण अथवा सार्वनामिक विशेषण कहते हैं. तुम्ही बघणार की इथे जे उपयुक्त वाक्य दिलेले आहे, वह, यह, कोई, कोणता, आपका, माझा, तुमचा, आपला, हा सगळं जे पद दिलेले आहे त्या सर्वनामातून होऊन लोग, घोडा, लड़का, लड़कियां, व्यक्ती,
घर, भाई, बहन हा सगळं जर संज्ञा दिलेली आहे त्यांचा संकेत करत आहे आणि यासारखं अर्थरेखित जे शब्द दिले आहेत त्यांना आपण संकेतवाचक विशेषण अथवा सार्वनामिक विशेषण असंही म्हणतं. जो विशेषण पद किसी संज्ञा अथवा सर्वनाम की ओर संकेत करते हैं वे संकेतवाचक अथवा सार्वनामिक विशेषण कहलाते हैं. जे विशेषण पण कोणत्याही संज्ञा किंवा सर्वनाम यातून संकेत केलेले आहे त्यांना आपण संकेतवाचक किंवा सार्वनामिक वाचक विशेषण कळलं, जसं ये, वह, ये, कोई आदि. तर याप्रमाणे असंही सांगितले आहे. तर अजून काय आहे बघूया. आता तुम्हाला मैं काही प्रश्न किंवा उत्तरे दिलेले आहे बघा. निम्नलिखित वाक्यों में आए विशेषण शब्दों को रेखांकित करके उनके भेद लिखिए. बूढ़ी काकी में जीवा स्वाद के सिवा कोई और चेष्टा शेष न थी. तर विशेषण शब्द काय आहे बूढ़ी आणि गुणवाचक विशेषण. दुसरा, तिवारी जी अखंड भारतवर्ष का भ्रमण किया है. विशेषण शब्द काय अखंड आणि गुणवाचक विशेषण. तिसरा तुमचं जे आहे इस वर्ष बड़ी भीषण गर्मी पड़ रही थी. या वर्षी खूपच भीषण गर्मी पडलेली आहे. तर याप्रमाणे विशेषण शब्द आहे भीषण आणि इथे गुणवाचक विशेषण दिलेले आहेत. चौथा, सबकी अपनी अपनी सांस्कृतिक परंपरा है. तर उत्तर काय विशेषण शब्द सांस्कृतिक आणि गुणवाचक विशेषण. तर याप्रमाणे पाचवा तुम्ही बघणार खुशी इस बात की थी की ऐसा रोमांचक दृश्य पहिली बार देखा. विशेषण शब्द रोमांचक आणि इथे गुणवाचक विशेषण असंही दिलेले आहे. आता इथे पहा तुम्ही शीतल हवा ने झोंकों को मन में प्रसन्न हो गया है. विशेषण शब्द शीतल आणि इथे गुणवाचक विशेषण. घर में जो सूखा चारा पड़ा था उसके सामने डालने लगा. विशेषण शब्द सूखा आणि गुणवाचक विशेषण. तर याप्रमाणे आठवा बघणार तुम्ही जिनिया का एक पौधा रास्ते के किनारे पड़ रहा था. विशेषण शब्द एक आणि निश्चित संख्यावाचक विशेषण कारण की इथे एकही दिलेले आहे. आता इथे काही होता तर अनिश्चित होता. कळलं हो. नववा, उस दिन लड़के ने तेज में आकर लक्ष्मी की पीठ पर 4 डंडे बरसा दिए. तर विशेषण शब्द 4 आणि निश्चित संख्यावाचक विशेषण. 10वा, रमजानी कुछ क्षण खडी रही. विशेषण शब्द कुछ अनिश्चित संख्यावाचक विशेषण. तर असं प्रमाणेही दिलेले आहेत. तर आज आम्ही काय शिकलो. आज आम्ही शिकलो की कशाप्रमाणे विशेषण यांचा परिभाषा किंवा यांचे प्रकार हा सगळं आपण पाहिले. नीटप्रमाणे तुम्ही ऐकून घ्या आणि नीटप्रमाणे लिहून घ्या. जेव्हा लिहिणार तेव्हाही समजणार तुम्हाला. कळलं हो. धन्यवाद.